नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एस के नर्सिंग एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुमच्या ज्या नर्सिंगच्या एक्झाम होणार आहेत त्यामध्ये DMR असेल, DHS असेल, त्याचबरोबर एम्स, ESIC, RRB आणि अदर ज्या नर्सिंगच्या एक्झाम होणार आहेत त्याच्यासाठी जे खूप असे इम्पॉर्टंट मल्टिपल चॉईस क्वेश्चन या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण 30 मल्टिपल चॉईस क्वेश्चन पाहणार आहोत, जे की तुमच्या स्टाफ नर्स एक्झामिनेशनसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता काय करा, पूर्ण पहा, याचा फायदा नक्कीच तुम्हाला होणार आहे. तर मित्रांनो, हा या सिरीजमधला 10वा व्हिडिओ आहे. याच्या अगोदरचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर वर दिलेल्या आय लिंक बटनवर किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे, त्यावर जाऊन तुम्ही काय करू शकता, पाठीमागचे व्हिडिओ पाहू शकता. तर मित्रांनो, आणखी देखील तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि त्याचबरोबर लाईक देखील करा. चला तर पाहूया आजचा पहिला प्रश्न. क्वेश्चन नंबर 261. द क्लायंट इज ॲडमिटेड विथ ए डायग्नोसिस ऑफ सिझोटायपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर. विच साईन वुड दिस क्लायंट एक्झिबिट ड्युरिंग सोशल सिच्युएशन. तर एक काय आहे, पेशंट आहे आणि डायग्नोसिस काय आहे पेशंटचं, तर सिझोटायपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर. तर अशा पेशंटमध्ये कोणता जो साईन आहे तो सोशल सिच्युएशनमध्ये काय होणार आहे, पेशंटमध्ये दिसणार आहे. तर यामध्ये ऑप्शन आहेत. ऑप्शन ए ॲग्रेसिव्ह बिहेवियर, ऑप्शन बी पॅरानॉइड थॉट्स, ऑप्शन सी इमोशनल अफेक्ट्स अँड ऑप्शन डी इंडिपेंडन्स नीड. आणि या प्रश्नाचं करेक्ट जे आन्सर आहे ते काय आहे, ऑप्शन बी पॅरानॉइड थॉट्स. तर काय आहे, सिझोटायपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर हा काय आहे, एक पर्सनॅलिटी डिसऑर्डर असून तर तुम्हाला माहीतच आहे की पर्सनॅलिटी डिसऑर्डरमध्ये काय आहे तर 3 महत्त्वाचे क्लस्टर्स आहेत. तर 3 महत्त्वाच्या क्लस्टरमध्ये क्लस्टर ए, क्लस्टर बी आणि क्लस्टर सी. तर सिझोटायपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर हा काय आहे, क्लस्टर ए मधला डिसऑर्डर आहे. यामध्ये पेशंटचं जे बिहेवियर असतं ते कसं असतं, एकदम ऑड आणि इसेंट्रिक बिहेवियर असतं. तर फिजिओटायपल पर्सनॅलिटी डिसऑर्डरमध्ये काय होतं, पॅरानॉइड थॉट्स असतात. म्हणजे पेशंट काय करत असतात, सोशल सिच्युएशनमध्ये काय करतात ते असा विचार करतात की काही लोक आपल्याला मारण्याची काय करत आहेत, प्लॅनिंग करत आहेत आणि ते आपल्याबद्दलच काय 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 वेडवाकडं बोलत आहेत, असे त्याचे काय होतात, पेशंटचे थॉट्स असतात. त्यानंतर ॲग्रेसिव्ह जे बिहेवियर आहे ते ॲग्रेसिव्ह बिहेवियर कशामध्ये असतं, तर जे अँटीसोशल पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे क्लस्टर बी मधला त्याच्यामध्ये असतं. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 262. व्हॉट इज द टर्म युज्ड टू डिस्क्राईब अॅन इनलार्जमेंट ऑफ हर्ट मसल. तर काय, हर्ट जे मसल इनलार्जमेंट होतं त्याला कोणती टर्म वापरली जाते. ऑप्शन ए आहे कार्डिओमेगॅली, ऑप्शन बी कार्डिओमायोपॅथी, ऑप्शन सी मायोकार्डायटिस, ऑप्शन डी पेरिकार्डायटिस. आणि या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे काय, ऑप्शन ए कार्डिओमेगॅली. इनलार्जमेंट ऑफ हार्ट मसल्स इज कॉल्ड ॲज कार्डिओमेगॅली. आणि कार्डिओमायोपॅथी जो आहे तो काय आहे, मसल डिसऑर्डर आहे हार्टचा. आणि मायोकार्डायटिस म्हणजे काय, जे इन्फेक्शन होतं ते मायोकार्डियमला होतं, त्याला मायोकार्डायटिस म्हणतो. आणि पेरिकार्डायटिस म्हणजे इन्फेक्शन टू द पेरिकार्डियम, त्याला काय म्हणतो आपण, पेरिकार्डायटिस. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 263. द कॅरेक्टरिस्टिक्स मॅनिफेस्टेशन्स दॅट विल डिफरन्शिएट बुलिमिया नरोसा फ्रॉम ॲनोरेक्सिया नरोसा इज दॅट बुलिमिक इंडिव्हिज्युअल्स. तर काय, खालीपैकी कोणतं जे कॅरेक्टरिस्टिक्स मॅनिफेस्टेशन आहे ते काय करतंय, डिफरन्शिएट करतंय बुलिमिया नरोसाला कशापासून, ॲनोरेक्सिया नरोसापासून. तर असं कोणतं आहे, ऑप्शन ए आहे हॅव एपिसोडिक बिंज इटिंग अँड पर्गिंग, ऑप्शन बी have repeated attempts to stabilize their weight, option C have particular food handling patterns, option D have returned the self esteem. आणि प्रश्नाचं करेक्ट जे आन्सर आहे ते काय आहे, ऑप्शन ए हॅव एपिसोडिक बिंज इटिंग अँड पर्गिंग. तर काय असतं, बुलिमिया नर्वसामध्ये जे मेन क्लिनिकल फीचर असतं ते काय असतं, एपिसोडिक बिंज इटिंग असते, म्हणजे हेवी ईट करतं पेशंट आणि त्यानंतर ते काय करतं, पर्गिंग करतं. म्हणजे काय करतं, उलटी करण्याचा काय करतं, प्रयत्न करतं. पुन्हा त्यामध्ये काय असते, थोडीफार गिल्ट होते पेशंटमध्ये, गिल्ट उत्पन्न झाल्यामुळे काय करतं, पेशंट पर्गिंग करण्याचा काय करतं, प्रयत्न करतं. त्यानंतर जे बाकीचे ऑप्शन आहेत बी, सी आणि डी जे आहेत हे कशामध्ये प्रेझेंट असतात, ॲनोरेक्सिया नरोसामध्ये. म्हणजे काय, रिपीटेड अटेम्प्ट्स ऑफ स्टेबलाइज देअर वेट, म्हणजे ॲनोरेक्सिया पेशंटमध्ये काय कंटिन्युअसली ते काय करतात, त्यांचं वेट चेक करतात आणि त्याबद्दल काय करत असतात, कंटिन्युअसली बोलत असतात. त्याचबरोबर जे सी ऑप्शन आहे पर्टिक्युलर फूड हँडलिंग पॅटर्न, म्हणजे ते काय करतात, असे मोजकेच जे खाद्यपदार्थ आहेत तेच खातात जेणेकरून त्यांचं वेट वाढणार नाही, त्याच्याबद्दल ते काय करतात, कंटिन्युअसली काळजी घेत असतात. पुन्हा त्यांची जी सेल्फ इस्टीम
कमी झालेली आहे, पर्सनॅलिटी कमी झालेली आहे, ती पर्सनॅलिटी परत रिगेन करण्याचा काय करत असतात, प्रयत्न करत असतात. परंतु यामध्ये काय होतं, त्यांचं पूर्णच त्यांची जी हे आहेत इसेन्शियल न्यूट्रिएंट्स आहेत ते अशा ह्याच्यामुळे भेटत नाहीत आणि ते एकदम पेशंट काय असतात, एकदम थिन आणि काय असतात, एकदम लीन असतात. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 264. Which is considered as the earliest sign of increased ICP that the nurse should closely observe for? तर खालीलपैकी कोणता अर्ली सिम्पटम आहे इन्क्रीज्ड इंट्राक्रिनियल प्रेशरचा? तर इंट्राक्रिनियल प्रेशर वाढल्यानंतर खालीलपैकी कोणता साईन सगळ्यात अगोदर पेशंटमध्ये दिसतो किंवा आपण ऑब्झर्व करायला पाहिजे? ऑप्शन ए आहे abnormal respiratory pattern. Option B, rising systolic and widening pulse pressure. Option C, contralateral and hemiparesis and ipsilateral dilatation of the pupils. And option D, progression from restlessness to confusion and disorientation. आणि या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ते काय? ऑप्शन डी, प्रोग्रेशन फ्रॉम रेस्टलेसनेस टू कन्फ्युजन अँड डिसओरिएंटेशन. तर पेशंटमध्ये काय होतं, जो फर्स्ट मेजर इफेक्ट असतो ज्यावेळेस इंट्राक्रिनियल प्रेशर वाढतं त्यामुळे काय होतो, जे सेरेब्रल हेमिस्फिअर आहेत त्याच्यामध्ये काय होतो, हायपोक्सिया वाढतो आणि हायपोक्सिया वाढल्यामुळे पेशंट कसा होतो, रेस्टलेसनेस होते पेशंटला आणि त्याचबरोबर पेशंट काय होतं, कन्फ्यूज होतो आणि हळूहळू काय होतो, पेशंट डिसओरिएंट होतो. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 265. विच ऑफ द फॉलोइंग ट्रीटमेंट वुड द नर्स एक्सपेक्ट फॉर ए क्लायंट विथ ए स्पॉन्टेनियस निमोथोरॅक्स? तर एक पेशंट आहे आणि काय झालेलं आहे, पेशंटला स्पॉन्टेनियस निमोथोरॅक्स झालेला आहे. तर अशा पेशंटमध्ये खालीलपैकी कोणती जी केअर आहे ती घेणं काय आहे, सगळ्यात सुरुवातीची ॲक्शन आहे ती घेणं गरजेचं आहे. तर ऑप्शन ए आहे अँटीबायोटिक्स, ऑप्शन बी ब्रॉन्कोडायलेटर, ऑप्शन सी चेस्ट ट्यूब प्लेसमेंट, ऑप्शन डी एक्सरे. आणि या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे काय? ऑप्शन सी चेस्ट ट्यूब प्लेसमेंट. तर पेशंट ऑलरेडी काय आहे, पेशंटला निमोथोरॅक्स आहे, तर ते निमोथोरॅक्स पेशंटचा काय करण्यासाठी, कमी करण्यासाठी जी स्पेस जी एअरची कॅव्हिटी आहे ती कमी करण्यासाठी काय करावं लागणार आहे, पेशंटला चेस्ट ट्यूब किंवा ICD म्हणतो आपण, इंटरकॉस्टल ड्रेनेज ट्यूब काय करावं लागणार आहे, त्या ठिकाणी टाकावं लागणार आहे, जेणेकरून पेशंटचा काय होणार आहे, निमोथोरॅक्स कमी होणार आहे. तर अँटीबायोटिक्स ब्रॉन्कोडायलेटर हे तर त्यासोबत चालूच असतात, परंतु जी फर्स्ट प्रायमरी जी ॲक्शन किंवा मॅनेजमेंट आहे त्याची ती काय आहे, चेस्ट ट्यूब प्लेसमेंट. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 266. द नर्स इज केअरिंग फॉर ए क्लायंट शेड्यूल्ड फॉर रिमूव्हल ऑफ पिट्युटरी ग्लँड. द नर्स शुड बी पर्टिक्युलरली अलर्ट फॉर. तर काय, एक पेशंट आहे आणि कशासाठी शेड्यूल केलं आहे पेशंटला, फॉर द रिमूव्हल ऑफ पिट्युटरी ग्लँड. पेशंटची काय करायची आहे, पिट्युटरी ग्लँड काय करायची आहे, काढायची आहे. तर अशा पेशंटमध्ये पेशंटने जी नर्स आहे त्याने पेशंटबद्दल कोणत्या गोष्टीमध्ये अलर्ट राहायला पाहिजे? तर ऑप्शन ए आहे नेसल कंजेशन, ऑप्शन बी ॲब्डॉमिनल टेंडरनेस, ऑप्शन सी मसल टिटॅनी, ऑप्शन डी ऑलिगो युरिया. आणि या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ते काय? ऑप्शन ए नेझल कंजेशन. तर मेनली जे पिट्युटरी आहे ती कोणत्या पद्धतीने रिमूव्ह केली जाते, तर ट्रान्सफिनॉइडल अप्रोच, जो नाकामधून काय केलं जातं, प्रोब टाकला जातो आणि त्या ठिकाणाहून काय ट्रान्सफिनॉइडल अप्रोचने काय केली जाते, पिट्युटरी ग्लँडचं काय केलं जाते, रिमूव्ह केली जाते किंवा त्या ठिकाणी ती काय केली जाते, ऑपरेशन केलं जातं. त्यामुळे जर पेशंटला नेझल कंजेशन असेल तर पेशंटमध्ये आणखीनच काय होऊ शकतं, रेस्पिरेशनचा काय होऊ शकतो किंवा एअरवे काय होऊ शकतो, ऑब्स्ट्रक्ट होऊ शकतो. त्यामुळे अशा पेशंटमध्ये नेझल कंजेशन होणं काय आहे, धोक्याचं आहे. तर नर्सने कशाबद्दल अलर्ट राहायला पाहिजे पर्टिक्युलरली, तर नेझल कंजेशनबद्दल. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे 267. विच असेसमेंट डाटा वुड इंडिकेट द नर्स दॅट द क्लायंट वुड बी ॲट रिस्क फॉर ए हिमोरेजिक शॉक? तर खालीलपैकी कोणता डाटा आहे ज्यावरून समजणार आहे पेशंट काय आहे की हिमोरेजिक स्ट्रोकमध्ये काय जात आहे पेशंट, किंवा पेशंटला हिमोरेजिक स्ट्रोक काय होऊ शकतो? ऑप्शन ए आहे ए ब्लड ग्लुकोज लेवल ऑफ 480 mg/dL, ऑप्शन बी ए राइट साइडेड कॅरोटिड ब्रूट, अँड ऑप्शन सी ए ब्लड प्रेशर ऑफ 220/120 mm of Hg, ऑप्शन डी द प्रेझेन्स ऑफ ब्रॉन्कोजेनिक कार्सिनोमा. आणि प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे काय? ऑप्शन सी ए ब्लड प्रेशर 220/120 mm of Hg. तर काय आहे, नॉर्मल ब्लड प्रेशर किती असतं, 120/120
90 mm ऑफ एज किंवा 80 mm ऑफ एज जे असतं. तर या पेशंटमध्ये काय झालेलं आहे, हायपरटेन्शन झालं आहे, सिव्हिअर काय झालेलं आहे, या ठिकाणी ब्लड प्रेशर वाढलेलं आहे. तर अशा पेशंटमध्ये काय होऊ शकतात, हायर ब्लड प्रेशरमुळे काय होतात, ज्या स्मॉल स्मॉल व्हेसल्स असतात त्या काय होऊ शकतात, ब्रेक होऊ शकतात आणि पेशंटमध्ये काय होऊ शकतं, हिमरेज होऊ शकतो आणि पेशंटमध्ये काय होऊ शकतं, हिमरेजिक स्ट्रोक डेव्हलप होऊ शकतो. जर ऑप्शन ए जे आहे त्यामध्ये काय झालेलं आहे, ब्लड ग्लुकोज लेवल काय झालेली आहे, 480 झालेली आहे. म्हणजे त्या ठिकाणी ब्लड ग्लुकोज वाढली म्हणजे काय होणार आहे, डायबिटीज होणार आहे. त्याचबरोबर राईट साइडेड कॅरोटिड ब्रूट जे आहे ते कशामुळे होतं, तर ज्यावेळेस कॅरोटिड आर्टरीमध्ये काही प्लेग तयार होतो किंवा त्या ठिकाणी क्लॉट तयार होतं, त्यावेळेस राईट साइडेड कॅरोटिड ब्रूट तयार होतं. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 268. विच ऑफ द फॉलोइंग नर्सिंग असेसमेंट इज ए लेट सिम्पटम ऑफ पॉलिसायथेमिया वेरा. तर खालीलपैकी कोणतं नर्सिंग असेसमेंट आहे ते लेट सिम्पटम आहे पॉलिसायथेमिया वेराचं. तर ऑप्शन ए आहे हेडॅक, ऑप्शन बी डिझिनेस, ऑप्शन सी प्रुरायटिस, ऑप्शन डी शॉर्टनेस ऑफ ब्रीथ. आणि या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ते काय आहे, ऑप्शन सी प्रुरायटिस. प्रुरायटिस इज द लेट सिम्पटम ऑफ द पॉलिसायथेमिया वेरा. तर पॉलिसायथेमिया वेरा म्हणजे काय आहे, इट इज द वन टाईप ऑफ ब्लड कॅन्सर असतो. यामध्ये काय बोन मॅरोमध्ये काय होतं, जे RBC आहेत त्या काय होतं, त्यांचं जे प्रोडक्शन आहे ते काय होतं, इन्क्रीज होतं. त्यामुळे RBCची संख्या काय होते, ब्लडमध्ये वाढते आणि एक्सेसिव्ह RBC झाल्यामुळे काय होतं, जे ब्लड आहे ते एकदम काय कसं होतं, थिक होतं. त्याचबरोबर ब्लडमध्ये काय होऊ शकतं, ब्लड क्लॉट देखील होऊ शकतो आणि लाईफ थ्रेटनिंग प्रॉब्लेम देखील होऊ शकतो. तर यामध्ये काय होतं, जे प्रुरायटिस आहे ते काय एकदम ह्या पॉलिसायथेमिया वेराचं काय आहे, लेट सिम्पटम आहे. तर हा काय एकदम रिअर डिसीज आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 269. प्रायमरी सिम्पटम ऑफ इन्फ्लामेशन इज. तर कोणतंही इन्फ्लामेशन झाल्यानंतर जो प्राईम सिम्पटम दिसतो तो कोणता असतो, ऑप्शन ए आहे रेडनेस, ऑप्शन बी पेन, ऑप्शन सी स्वेलिंग, ऑप्शन डी लॉस ऑफ फंक्शन. आणि या प्रश्नाचं करेक्ट जे आन्सर आहे ते काय आहे, ऑप्शन ए रेडनेस. तर प्रायमरी जे सिम्पटम आहे इन्फ्लामेशन झाल्यानंतरचा तो म्हणजे काय, त्या ठिकाणी ज्या ठिकाणी इन्फ्लामेशन झालेलं आहे त्या ठिकाणी ती जागा काय होते, एकदम रेड होते. त्याला काय म्हणतो आपण, रुबर म्हणतो. त्याचबरोबर त्या ठिकाणचं रुबर, कॉलर, डॉलर आणि फंक्शन लेशिया. रुबर म्हणजे काय, रेडनेस होणे. कॉलर म्हणजे त्या ठिकाणची काय होतं, ब्लड सप्लाय वाढल्यामुळे त्या ठिकाणी काय होते, हीट त्या ठिकाणची वाढते, त्याला काय म्हणतो आपण कॉलर. त्याच्यानंतर डॉलर म्हणजे काय, स्वेलिंग होणे म्हणजे डॉलर, आणि लॉस ऑफ फंक्शन म्हणजे काय, फंक्शन लेसिया. तर हे काय आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं जे प्रायमरी हे सिम्पटम आहे इन्फ्लामेशनचा तो म्हणजे रेडनेस. त्यानंतर बाकीचे असतात. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे 270. ट्युबरक्युलोसिस इन द स्पायनल कॉर्ड इज ऑल्सो नोन ॲज. जर TB स्पाईन म्हणतो, स्पायनल कॉर्डचा जर TB झाला तर त्याला काय म्हणतात, दुसरं नाव काय आहे, ऑप्शन ए हॉर्किन्स डिसीज, ऑप्शन बी पॉट्स डिसीज, ऑप्शन सी ॲनेमिया डिसीज, ऑप्शन डी अस्थमा डिसीज. आणि या प्रश्नाचं करेक्ट जे आन्सर आहे ते काय आहे, ऑप्शन बी पॉट्स डिसीज. ट्युबरक्युलोसिस ऑफ द स्पायनल कॉर्ड इज कॉल्ड ॲज पॉट्स डिसीज. आणि हॉर्किन्स डिसीज म्हणजे काय, तर हॉर्किन्स लिम्फोमा म्हणतो आपण त्याला, किंवा हॉर्किन्स डिसीज म्हणतो. तर हा काय एक जे आपले लिम्फ नोड आहेत त्याचं काय असते, इनलार्जमेंट होते, लिम्फ नोडचा कॅन्सर म्हणतो आपण त्याला. त्याच्यानंतर ॲनिमिया आणि अस्थमा हे काय नॉट रिलेटेड टू द क्वेश्चन. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 271. द मेन फंक्शन ऑफ थायरॉइड ग्लँड इज टू मॅनेज युअर. ऑप्शन ए, जर जे मेन फंक्शन जे आहे थायरॉइड ग्लँडचं ते काय आहे ते सांगायचं आहे आपल्याला. ए मेटाबॉलिझम, बी ब्लड प्रेशर, ऑप्शन सी लिम्फॅटिक सिस्टीम, आणि ऑप्शन डी नन ऑफ द अबो. आणि या प्रश्नाचं करेक्ट जे आन्सर आहे ते काय, ऑप्शन ए. जे मेन फंक्शन आहे थायरॉइड ग्लँडचं ते म्हणजे काय, बॉडी मेटाबॉलिझम. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 272. बुलडॉग क्लॅम्प्स आर युज्ड इन सर्जरी ऑफ. जे बुलडॉग क्लॅम्प्स असतात ते कोणत्या सर्जरीमध्ये यूज केले जातात. ऑप्शन ए आहे ब्लड वेसल्स, ऑप्शन बी इंटेस्टाईन, ऑप्शन सी नर्व्स, ऑप्शन डी टेंडन्स. तर या प्रश्नाचं करेक्ट जे आन्सर आहे ते काय आहे, ऑप्शन ए ब्लड वेसल्स. तर जे बुलडॉग क्लॅम्प्स असतात ते ब्लड वेसलच्या सर्जरीमध्ये यूज केलं जातं. ब्लड वेसल क्लॅम्प करण्यासाठी, पकडण्यासाठी काय केला जातो, याचा उपयोग केला जातो. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 273. द मेन गोल ऑफ ट्रीटमेंट फॉर ए ग्लोमेरुलोनेफ्रायटिस इज टू. तर ग्लोमेरुलोनेफ्रायटिस म्हणजे जो ट्रीटमेंटचा गोल असतो तो मेन गोल कोणता आहे, ऑप्शन ए
encourage activity, option B encourage high protein diet, option C maintain fluid balance, option D teach intermittent urinary catheterization. आणि प्रश्नाचा करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन सी मेंटेन फ्लुइड बॅलन्स. तर काय ग्लोमेरुलोनेफ्रायटिसमध्ये काय होतं? इट इज द इन्फ्लामेशन ऑफ द ग्लोमेरुलस ऑफ द किडनी किंवा नेफ्रॉनचं जे ग्लोमेरुलस असतं त्याला काय होतं? इन्फेक्शन होतं. त्याला आपण काय म्हणतो? ग्लोमेरुलोनेफ्रायटिस. तर मेन जे ग्रुप ए बीटा हेमोलायटिक स्ट्रेप्टोकोकस जे इन्फेक्शन आहे ते मेनली या ठिकाणी होत असतं. त्यामुळे काय होतात? जे अँटीजन आणि अँटीबॉडीची काय होते? रिॲक्शन होते. रिॲक्शन होऊन त्या ठिकाणी जे ग्लोमेरुलस फिल्ट्रेशन जे आहे, ग्लोमेरुलस जे आहे त्याची जी काय होते? जाडी वाढते किंवा थिकनेस काय होते? वाढते. त्यामुळे जे जे ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट आहे तो काय होतो? कमी होतो. आणि अशा वेळेस काय होतं? मग जे पेशंटमध्ये फ्लुइड इम्बॅलन्स होऊ शकतं. त्याचबरोबर जे ऑप्शन बी जे आहे इनकरेज हाय प्रोटीन डाएट, तर हे टोटली रॉंग आहे. याच्यामध्ये काय केलं जातं? ग्लोमेरुलोनेफ्रायटिसमध्ये उलट काय केलं जातं? लो प्रोटीन डाएट दिली जाते किंवा प्रोटीन लेस डाएट काय केली जाते? पेशंटमध्ये दिली जाते. कारण प्रोटीन जर जास्त दिलं तर आणखीनच काय होणार आहे? ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट त्यावर काय होणार आहे? प्रेशर येणार आहे आणि पेशंट काय कशामध्ये? CKD म्हणजे क्रोनिक किडनी डिसीजमध्ये जाऊ शकतो. त्याचबरोबर इनकरेज ॲक्टिव्हिटी म्हणजे पेशंटला अशा वेळेस काय केली जाते? कंप्लीट बेड रेस्ट दिली जाते. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन 274. मोस्ट कॉमन ऑर्गॅनिझम इन्व्हॉल्वड इन पेरिटोनायटिस. तर पेरिटोनायटिसमध्ये खालीलपैकी कोणता ऑर्गॅनिझम जास्त करून इन्फेक्शन होत असतं किंवा इन्व्हॉल्व असतो? ऑप्शन ए आहे स्ट्रेप्टोकोकाय, ऑप्शन बी स्टॅपिलोकोकाय, ऑप्शन ई कोलाय आणि ऑप्शन डी निमोकोकाय. तर या प्रश्नाचं जे करेक्ट जे आन्सर आहे ते काय आहे? ई कोलाय, इश्चेरिशिया कोली मुळे काय होऊ शकतो? कॉमनली पेरिटोनायटिस होतो. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 275. मॅक्झिमम ऑक्सिजन डिलिव्हर्स टू पेशंट बाय विच रूट. तर खालीलपैकी काय कोणत्या रूटने काय केला जातो? मॅक्झिमम ऑक्सिजन काय केलं डिलिव्हर केला जातो? तर ऑप्शन ए आहे बाय नेझल कॅनोला, ऑप्शन बी बाय ऑक्सिजन टेंट, ऑप्शन सी बाय मास्क आणि ऑप्शन डी बाय नॉन रिब्रिदिंग मास्क. आणि या प्रश्नाचं करेक्ट जे आन्सर आहे ते काय आहे? ऑप्शन डी बाय नॉन रिब्रिदिंग मास्क. तर काय जे नेझल कॅनोला आहे, नेझल कॅनोलाने आपण किती जास्तीत जास्त 2 ते 6 लिटरपर्यंत काय देऊ शकतो? ऑक्सिजन देऊ शकतो. त्याचबरोबर जो ऑक्सिजन टेंट आहे, ऑक्सिजन टेंटमध्ये किती देतो आपण? 6 ते 8 लिटरपर्यंत ऑक्सिजन पर मिनिट देऊ शकतो. त्यानंतर बाय मास्क, जो सिंपल मास्क आहे त्याने किती देऊ शकतो आपण? 6 ते 10, 6 to 10 लिटर पर मिनिट एवढा ऑक्सिजन आपण काय करू शकतो? डिलिव्हर करू शकतो. परंतु जो नॉन रिब्रिदिंग मास्क आहे त्याने किती देऊ शकतो आपण? 10 ते 15 लिटर म्हणजे 10 to 15 लिटर ऑक्सिजन काय करू शकतो आपण? पर मिनिट देऊ शकतो. त्यामुळे मॅक्झिमम ऑक्सिजन कशाने डिलिव्हर होतो? नॉन रिब्रिदिंग मास्कने. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 276. व्हेन ए पेशंट इन द टर्मिनल स्टेज ऑफ लंग कॅन्सर being to exhibit loss of consciousness, a major nursing priority is to. तर काय आहे? एक पेशंट आहे आणि काय आहे? पेशंट टर्मिनल स्टेजमध्ये आहे लंग कॅन्सरच्या. तर अशा पेशंटमध्ये काय होत आहे? तर त्याची लेवल ऑफ कॉन्शियसनेस काय होत आहे? कमी होत आहे. तर अशा वेळेस जी मेजर नर्सिंग प्रायोरिटी ॲक्शन असेल ती कोणती असणार आहे? ऑप्शन ए आहे प्रोटेक्ट द पॅटर्न पेशंट फ्रॉम इंजुरी, ऑप्शन बी इन्सर्ट अँड एअरवे, ऑप्शन सी एलिव्हेट द हेड ऑफ बेड, ऑप्शन डी विड्रॉ ऑल पेन मेडिकेशन्स. आणि या प्रश्नाचं जे करेक्ट आन्सर आहे ते काय आहे? ऑप्शन ए इन्सर्ट अँड एअरवे. तर ज्यावेळेस पेशंटला काय आहे? ऑलरेडी काय आहे? लंग कॅन्सर आहे. पेशंटची जी लेवल ऑफ कॉन्शियसनेस आहे ते काय होत आहे? कमी होत आहे. पेशंट काय होत आहे? कॉमामध्ये शिफ्ट होत आहे. अशा वेळेस काय होऊ शकतं? पेशंटमध्ये जे एअरवे काय होऊ शकतो? प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे अशा पेशंटमध्ये लवकरात लवकर एअरवे इन्सर्ट करून ऑक्सिजन देणं काय असतं? गरजेचं असतं. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 277. ए क्लायंट विथ क्रोनिक रिनल फेल्युअर इज रिसिव्हिंग फेरस सल्फेट. द नर्स इन्स्ट्रक्ट द क्लायंट दॅट विच ऑफ द फॉलोइंग इज ए कॉमन साईड इफेक्ट असोसिएटेड विथ दिस मेडिकेशन. तर एक पेशंट आहे आणि पेशंट काय आहे? क्रोनिक रिनल फेल्युअरचा पेशंट आहे. पेशंटला काय चालू आहे? फेरस सल्फेट ही टॅबलेट चालू आहे. तर अशा पेशंटमध्ये खालीलपैकी कोणता जो कॉमन साईड इफेक्ट आहे तो होतो फेरस सल्फेट घेणाऱ्या पेशंटमध्ये? तर ऑप्शन ए आहे फटीग, ऑप्शन बी कॉन्स्टिपेशन, ऑप्शन सी हेडेक आणि ऑप्शन डी वीकनेस. प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे काय? ऑप्शन बी कॉन्स्टिपेशन. तर कंटिन्युअस जे पेशंट फेरस सल्फेटची टॅबलेट घेतात त्यांच्यामध्ये काय होतं? कॉन्स्टिपेशनचं प्रमाण काय असतं? जास्त असतं. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 278. ए क्लायंट विथ हायपोव्हेंटिलेशन इज प्रोन टू डेव्हलप.
तर एक पेशंट आहे आणि त्याच्यामध्ये काय झालं, हायपरव्हेंटिलेशन झालेलं असलं किंवा ऑक्सिजनचं जे प्रमाण आहे ते कमी जर झालं तर काय पेशंटमध्ये डेव्हलप होऊ शकतो. ऑप्शन ए आहे मेटाबॉलिक ॲसिडोसिस, ऑप्शन बी रेस्पिरेटरी ॲसिडोसिस, ऑप्शन सी रेस्पिरेटरी अल्कोलोसिस आणि ऑप्शन डी मेटाबॉलिक अल्कोलोसिस. आणि प्रश्नाचं करेक्ट जे आन्सर आहे ते काय आहे, ऑप्शन बी रेस्पिरेटरी ॲसिडोसिस. तर हायपोव्हेंटिलेशन झाल्यामुळे काय होणार आहे, आपोआप जे शरीरातले ऑक्सिजनचं प्रमाण आहे, पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन आहे ते काय होणार आहे, कमी होणार आहे आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण काय होणार आहे, जास्त होणार आहे. तर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढल्यानंतर जो ब्लडचा pH आहे तो काय होतो, कमी होतो आणि ब्लड कसं होतं, ॲसिडिक नेचर होतं. त्यामुळे पेशंटमध्ये काय होतं, रेस्पिरेटरी ॲसिडोसिस होतो. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 279. मोस्ट कॉमन साईड इफेक्ट ऑफ इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शन. तर खालीलपैकी कोणतं जी साईड आहे त्या ठिकाणी इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शन मोस्ट कॉमनली होतं. ऑप्शन ए आहे डिओडिनम, ऑप्शन बी जेजुनम, ऑप्शन सी इलियम, ऑप्शन डी असेंडिंग कोलन. आणि करेक्ट आन्सर आहे काय प्रश्नाचं, ऑप्शन डी असेंडिंग कोलन. तो असेंडिंग कोलन आहे लार्ज इंटेस्टाईनचा जो असेंडिंग पार्ट आहे त्या ठिकाणी काय कॉमनली इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शन होतं. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे 280. विच मिनरल इज नेसेसरी फॉर ब्लड क्लॉटिंग. तर ब्लड क्लॉटिंगसाठी खालीलपैकी कोणतं मिनरल काय आहे गरजेचं असतं. ऑप्शन ए आहे आयर्न, ऑप्शन बी सोडियम, ऑप्शन सी कॅल्शियम, ऑप्शन डी पोटॅशियम. तर या प्रश्नाचा आन्सर तुम्ही काय करा, आपल्याला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायचं आहे करेक्ट आन्सर काय आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 281. तर काही मराठी ग्रामरचे क्वेश्चन आहेत. आरतीने लाडू खाल्ला होता, काळ ओळखा. तर एक विधान दिलं आहे किंवा एक वाक्य दिलं आहे, काय दिलं आहे, आरतीने लाडू खाल्ला होता. तर या वाक्याचा काय करायचं, आपल्याला काळ ओळखायचा आहे. ऑप्शन आहे तर ए आहे पूर्ण वर्तमान काळ, ऑप्शन बी आहे पूर्ण भविष्यकाळ, ऑप्शन सी रीती भविष्यकाळ आणि ऑप्शन डी आहे पूर्ण भूतकाळ. तर या ठिकाणी काय झालेली जी क्रिया आहे खाण्याची ती काय झालेली आहे, संपली आहे. लाडू खाल्ला होता म्हणजे ती पूर्ण झालेली आहे. त्यामुळे ह्या ज्या वाक्याचा जो काळ आहे तो म्हणजे कोणता आहे, पूर्ण भूतकाळ आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 282. विराट क्रिकेट खेळतो, प्रयोग ओळखा. तर विराट क्रिकेट खेळतो हे वाक्य आहे, त्याचा काय करायचा आहे, आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. ऑप्शन आहे तर ऑप्शन ए आहे कर्मणी, ऑप्शन बी आहे सकर्मक कर्तरी, ऑप्शन सी आहे अकर्मक कर्तरी आणि ऑप्शन डी आहे भावी प्रयोग. आणि या प्रश्नाचं करेक्ट जे आन्सर आहे ते काय, सकर्मक कर्तरी. कारण या ठिकाणी काय आहे, कर्ता आहे, त्याचबरोबर जो कर्म आहे त्याला काय केलेलं आहे, प्रत्यय लागलेला आहे, खेळतो. त्यामुळं हे जे वाक्य आहे ते कोणत्या प्रयोगाचं आहे, सकर्मक कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 283. कधीही खोटे बोलू नये, वाक्याचा प्रकार ओळखा. तर हे वाक्य आहे कधीही खोटे बोलू नये. तर हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे. ऑप्शन ए आहे विधानार्थी वाक्य, ऑप्शन बी आहे उद्गारार्थी वाक्य, ऑप्शन सी होकारादर्शक वाक्य आणि ऑप्शन डी नकारार्थी वाक्य. आणि या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी नकारार्थी वाक्य. कारण या ठिकाणी काय केलेलं आहे, नय हा शब्द वापरलेला आहे, म्हणून हा जे वाक्याचा जो हे आहे वाक्यामध्ये काय केलेलं आहे, नकारदर्शक वाक्य असल्यामुळं हे वाक्य काय म्हणतो आपण, त्याला नकारार्थी वाक्य म्हणतो. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 284. खाली दिलेल्या म्हणीचा अर्थ ओळखा. खाली एक म्हण दिलेली आहे, त्याचा आपल्याला काय करायचा, अर्थ ओळखायचा. एका पिसाने मोर होणे म्हणजे काय. ऑप्शन ए आहे लांडोरीला पिसे नसतात, ऑप्शन बी मोराचे पीस निघून जाणे, ऑप्शन सी थोड्याशा यशाने हुरळून जाणे, ऑप्शन डी एका पिसाने मोर होता येत नाही. आणि या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ते काय, ऑप्शन सी थोड्याशा यशाने हुरळून जाणे, याला काय म्हणतो आपण, एका पिसाने मोर होणे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे 285. खालीलपैकी कोणता शब्द रात्र या शब्दाचा समानार्थी शब्द नाही. तर खाली काही शब्द दिले आहेत आणि त्यामधील एक जो शब्द आहे तो रात्र शब्दाचा काय आहे, समानार्थी नाही. तर काय आहे, आणि बाकीचे जे शब्द आहेत ते काय आहेत, रात्र शब्दाच्या समानार्थी आहेत. तर ऑप्शन ए आहे संध्या, ऑप्शन बी आहे निशा, ऑप्शन सी आहे रजनी, ऑप्शन डी आहे यामिनी. आणि या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ते काय आहे, ऑप्शन ए संध्या म्हणजे काय होते, संध्याकाळ होते. आणि रात्र हा हे काय आहे, वेगळं आहे. निशा, रजनी आणि यामिनी हे तिन्ही जे ऑप्शन आहेत ते काय आहेत, रात्र या शब्दाशी काय आहेत, समानार्थी शब्द आहेत. संध्या म्हणजे काय आहे, तर संध्याकाळ, संध्याकाळ म्हणजे काय, इव्हनिंग. आणि रात्र म्हणजे काय आहे, तर नाईट असते. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 286. इफ जानेवारी 1, 2016 वॉज मंडे, व्हॉट डे ऑफ द वीक वॉज जानेवारी 1 in 2017. जर काय 1 जानेवारी 2016ला काय मंडे असेल तर 1 जानेवारी 2017ला कोणता वार असणार आहे, हे कॅलेंडरचा प्रश्न आहे.
तर या ठिकाणी काय तुम्ही पाहू शकता की 2016 हे काय आहे, लीप वर्ष आहे. तर कधीही कॅलेंडरचा प्रश्न सोडवताना कोणतं लीप वर्ष येतं आहे ते आपल्याला पाहणं गरजेचं असतं. तर 2016ला काय 4ने भाग जातो, त्यामुळे हे काय आहे, लीप वर्ष आहे. तर 2000 लीप वर्ष असल्यानंतर आपल्याला काय करावं लागतो, जो वीकचा डे आहे त्याच्यामध्ये काय करावं लागतात, 2 डे काय करावं लागतात, ॲड करावे लागतात आणि जे आन्सर येईल ते करेक्ट काय असतं त्याचं आन्सर असतं. तर यामध्ये काय केलेलं आहे, 1 जानेवारी 2016ला काय आहे, मंडे आहे. त्यामुळं आपण ह्या ठिकाणी काय करू, आपण 2 दिवस काय ॲड करू त्याच्यामध्ये. तर मंडे झाल्यानंतर काय असतो, ट्यूजडे आणि वेनसडे. म्हणजे या प्रश्नाचं जे करेक्ट आन्सर आहे ते कोणतं आहे, वेनसडे. म्हणजे 1 जानेवारी 2017ला कोणता वार असणार आहे, वेनसडे म्हणजे बुधवार. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 287. ए शॉपकीपर सोल्ड अन आर्टिकल ऑफ RS 2500 if the cost of price of article is 2000, find the profit %. तर काय आहे, एक शॉपकीपर आहे आणि एक जे आर्टिकल आहे किंवा एक वस्तू आहे ती किती रुपयाला त्याने विकली आहे, 2500 रुपयाला एक वस्तू विकली आहे. परंतु तिची जी खरी मूळ किंमत जी आहे त्याने खरेदी केलेली ती किती आहे, 2000 रुपये आहे. तर त्याला किती प्रॉफिट झालं ते पर्सेंटेजमध्ये आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन ए आहे 20%, ऑप्शन बी आहे 25%, ऑप्शन सी आहे 30% आणि ऑप्शन डी आहे 10%. तर या ठिकाणी ज्यावेळेस प्रॉफिट काढायचं असतं त्यावेळेस काय करावं लागतं आपल्याला, मेन म्हणजे जो नफा आहे तो काय करायचा आहे, आपल्याला काढायचा आहे या ठिकाणी आणि त्याचं पर्सेंटेज काढायचं आहे. तर नफा बरोबर काय सूत्र आहे, नफा बरोबर जी विक्री किंमत आहे, विक्री किंमत भाग जे मायनस किती आहे, खरेदी किंमत. तर या ठिकाणी जी विक्रीची किंमत आहे ती किती आहे, विक्री किंमत किती आहे, 2500 रुपये. म्हणजे 2500 रुपयाला त्याने काय एक आर्टिकल किंवा एक जी वस्तू आहे ती विकली आहे आणि त्याची खरेदी किंमत किती आहे, 2000 रुपये. तर या ठिकाणी त्याला नफा किती रुपयाचा झाला आहे, तर 500 रुपयाचा काय झालेला आहे, त्याला नफा झालेला आहे. तर नफा काढून आपण घेतला, परंतु त्याचं आपल्याला काय विचारलेलं आहे, पर्सेंट विचारलेलं आहे. तर नफा पर्सेंट बरोबर काय सूत्र आहे ते आपण पाहूया. तर नफा पर्सेंट बरोबर नफ्याचं काय करायचं आहे, आपल्याला पर्सेंटेज काढायचं आहे. बरोबर काय आहे, तर सूत्र, तर या ठिकाणी तुमचा जो नफा आहे तो नफा गुणवले 100 भागवले जे तुमची विक्री किंमत आहे ती, नाही जी तुमची काय आहे खरेदी किंमत, जी तुम्ही स्वतः अगोदर घेतलेली खरेदी किंमत ती किती आहे, 2000 रुपये. जी खरेदी किंमत आहे तुमची ती. त्यानंतर काय करा, या ठिकाणी नफा किती आहे आपण बघितला आहे, तो म्हणजे किती, 500 रुपये गुणवले 100 भागवले 2000 रुपये याची मूळ खरेदी किंमत. तर या ठिकाणी काय करा, हे 2 शून्य कट, हे 2 शून्य कट, त्याचबरोबर हे 1 शून्य कट, हा 1 शून्य कट, बे पंचे 10, हे 5 आणि हे 5च राहिले फक्त. 5 गुणवले 5 किती झाले, 25%. तर या प्रश्नाचं करेक्ट जे आन्सर आहे ते किती आहे, त्याला किती नफा झाला, तर ऑप्शन बी 25% काय झाला, नफा झाला. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 288. ही वॉजंट इटिंग हिज मँगो, आयडेंटिफाय द टेन्स. तर काय हे वाक्य आहे, त्याचा काय करायचं आपल्याला टेन्स ओळखायचा आहे, काळ ओळखायचा आहे. काय आहे वाक्य, ही वॉजंट इटिंग हिज मँगो. तर ऑप्शन ए आहे सिंपल पास्ट टेन्स, ऑप्शन बी पास्ट कंटिन्युअस टेन्स, ऑप्शन सी पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि ऑप्शन डी पास्ट परफेक्ट टेन्स. तर यामध्ये काय केलेलं आहे, ही वॉजंट हे काय एक नकारदर्शी वाक्य आहे, परंतु जो पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे ह्याच्यामध्ये काय असतं, जे काय असतं, सब्जेक्ट प्लस मेन वर्ब असतं, त्याला काय असतो, ING प्रत्यय लावलेला असतो. त्यामुळे ह्याचं जे करेक्ट आन्सर आहे ते कोणतं आहे, पास्ट कंटिन्युअस टेन्स. तर आणि वाज किंवा त्या ठिकाणी वेअर असू शकतो, परंतु हे वाजंट काय आहे, कारण त्या ठिकाणी नकारार्थी वाक्य आहे. वाक्य कोणतं नकारार्थी असो किंवा होकारार्थी असो, परंतु आपल्याला काय करायचं आहे, त्या ठिकाणी त्या वर्बला कोणतं प्रत्यय लावलेलं आहे की नाही ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 289. कृष्णाकाठ हा ग्रंथ कोणाचा आहे. तर कृष्णाकाठ हा जो ग्रंथ आहे ते कोणी लिहिलेला आहे. ऑप्शन ए आहे पु ल देशपांडे, ऑप्शन बी यशवंतराव चव्हाण, ऑप्शन सी प्र क अत्रे आणि ऑप्शन डी संत तुकडोजी महाराज. आणि प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे काय, ऑप्शन
बी यशवंतराव चव्हाण. यशवंतराव चव्हाणांनी काय लिहिलेलं आहे, प्रश्नकाठ हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 290. शेवटचा प्रश्न आहे, भारत आणि भूतानमध्ये खालीलपैकी कोणते राज्य सीमा बनवत नाही? तर भारत आणि भूतानमध्ये खालीलपैकी एक जे राज्य आहे ते खालीलपैकी कोणतं सीमा बनवणार नाही? ऑप्शन ए आहे पश्चिम बंगाल, ऑप्शन बी आहे आसाम, ऑप्शन सी आहे सिक्कीम आणि ऑप्शन डी आहे ओडिशा. आणि या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ते काय, ऑप्शन डी ओडिशा. पश्चिम बंगाल, आसाम आणि सिक्कीम हे तिन्ही राज्य काय करतात, भूटानबरोबर काय करतात, भारताची सीमा बनवतात, परंतु ओडिशा हे राज्य काय आहे, बनवत नाही. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही काय करा, कृपया आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला काय होणार आहे तर नवीन नवीन व्हिडिओ काय पाहायला मिळणार आहेत. तर मित्रांनो, आपण हा जो 10वा व्हिडिओ तयार केलेला आहे, या अगोदरचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या वर दिलेल्या आहे लिंक बटनवर किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही काय करू शकता, ते व्हिडिओ पाहू शकता, जे तुमच्या नर्सिंग कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी काय खूप महत्त्वाचे असे विथ एक्सप्लेनेशन देऊन तयार केलेले काय आहेत प्रश्न आहेत.